नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी भूगोलाचा चौथा पाठ. पाठाचं नाव आहे हवामान. या पाठामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन देशातील हवामानाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. भारत आणि ब्राझीलमधील पर्जन्यमान, येथील तापमान आणि येथील पर्जन्यमान व तापमानावर परिणाम करणारे घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि हे सर्व अभ्यासत असताना भारत आणि ब्राझीलच्या हवामान दर्शक नकाशांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पाठ्यपुस्तकामध्ये नकाशावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण या ठिकाणी या नकाशांच्या साहाय्याने शोधणार आहोत. तर चला आता वळूया पाठाकडे. पण पाठाला सुरुवात करण्यापूर्वी मागील इयत्तामध्ये जे काही आपण हवामानाविषयी शिकलं किंवा पृथ्वीच्या तापमानाविषयी शिकलं त्याची थोडक्यात उजळणी आपण करणार आहोत आणि नंतर पाठाला या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्हाला यासमोर नकाशा दिसतोय, एक आकृती दिसते आहे, ज्या आकृतीमध्ये आपली पृथ्वी दर्शवलेली आहे. तर सर्वांनाच माहिती आहे पृथ्वीचा प्रकाश स्रोत म्हणजे सूर्य आहे. सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो, ऊर्जा मिळते. पण हा प्रकाश पृथ्वीवर सर्वच भागामध्ये सारख्या प्रमाणामध्ये वितरित होत नाही. त्याचं कारण म्हणजे पृथ्वीचा आकार हा गोल आहे. सूर्याच्या समोर जो काही पृथ्वीचा भाग आहे त्या ठिकाणी सूर्याची किरणे एकदम सरळ म्हणजे लंबरूप पडतात. त्यामुळे या भागामध्ये पृथ्वीच्या इतर भागापेक्षा उष्णता ही जास्त असते. पृथ्वीवरील कर्कवृत्त आणि मकरवृत्त याच्या दरम्यानचा जो भाग आहे या भागामध्ये सूर्यकिरणं लंबरूप पडत असतात. हा एकदम जास्त उष्णतेचा भाग आहे. आणि जसजसं आपण कर्कवृत्तापासून उत्तरेकडे जाऊ, उत्तर ध्रुवाकडे, आणि मकरवृत्तापासून आपण जसं दक्षिण ध्रुवाकडे जाऊ तसंच तापमान हे कमी कमी होत जातं. कारण हा जो भाग आहे हा भाग तुलनेने सूर्यापासून दूर या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी सूर्यकिरणं ही तिरकस पडत असतात. या भागामध्ये उष्णता ही कमी कमी होत गेलेली आपल्याला दिसून येते. यावरून आपण म्हणू शकतो की पृथ्वीवर सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश, सूर्यकिरणं पोहोचू शकत नाहीत. हे या पुढील आकृतीद्वारे अधिक सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊत. हे बघा, पृथ्वीच्या मध्यातनं विषुववृत्त गेलेलं आहे, शून्यावंश विषुववृत्त ज्याला आपण म्हणतो, ज्यामुळे पृथ्वीचे दोन भाग होतात. विषुववृत्ताच्या उत्तरेचा भाग जो आहे त्याला आपण उत्तर गोलार्ध असं म्हणतो आणि दक्षिणेचा जो भाग आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध असं म्हणतो. शून्यावंश विषुववृत्ताच्या उत्तरेकडे हे जे अक्षरवृत्त आहे 23.5 उत्तर अक्षरवृत्त ज्याला कर्कवृत्त म्हणतात, आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे जे 23.5 दक्षिण अक्षरवृत्त आहे त्याला मकरवृत्त असं म्हणतात. तर या कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या भागामध्ये सूर्यकिरणं ही लंबरूप पडतात, ज्यामुळे याला उष्ण कटिबंध या नावाने ओळखलं जातं. कारण त्या ठिकाणी तापमान हे जास्त असतं. आणि त्यानंतर या 23.5 उत्तर म्हणजे कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे जसजसं आपण जाऊ आणि मकरवृत्तापासून जसं आपण दक्षिणेकडे जाऊ, ध्रुवीय प्रदेशाकडे जाऊ, तसंच तापमान हे कमी कमी होत जातं. कारण या भागामध्ये सूर्यकिरणं ही तिरकस पडत असतात, जास्त प्रखरतेने ते पडत नसतात. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो भारताच्या मध्यातनं कर्कवृत्त गेलेलं आहे. म्हणजे आपण कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे जसं विषुववृत्ताकडे जाऊ तसं तापमान हे वाढत गेलेलं आहे. आणि आपण भारतामध्ये कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे जसं जातो तसं तापमान कमी कमी होत गेलेलं दिसून येत असतं. त्याचप्रमाणे ब्राझीलच्या उत्तर भागातनं विषुववृत्त जातं, म्हणजे हा भाग जास्त तापमानाचा आहे. आणि ब्राझीलच्या एकदम दक्षिण भागातनं मकरवृत्त जातं आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील भाग जो आहे तो विषुववृत्तापेक्षा किंवा उष्णकटिबंधापेक्षा कमी तापमानाचा या ठिकाणी आहे. तर याच माहितीच्या आधारे आपल्याला भारत आणि ब्राझील येथील तापमान समजून घ्यायचं आहे, तेथील हवामानाविषयी अधिक माहिती त्या ठिकाणी मिळवायची आहे. त्या ठिकाणी तुमच्यासमोर ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे. ज्या नकाशामध्ये ब्राझीलचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान दर्शवलेलं आहे. आणि हे दर्शवत असताना या नकाशामध्ये विविध रंगछटांचा वापर या ठिकाणी केला आहे. मग या नकाशामध्ये ज्या काही रंगछटा आहेत, ज्या काही रेखा आहेत, काय दर्शवतात हे आपण सूचीच्या साहाय्यानं जाणून घ्यायचं आहे. सूचीमध्ये पहा, वार्षिक सरासरी पर्जन्य मिलीमीटरमध्ये, म्हणजे ब्राझीलमधील वार्षिक सरासरी पर्जन्य या ठिकाणी मिलीमीटरमध्ये दाखवलेलं आहे. ब्राझीलच्या या नकाशामध्ये ज्या ज्या ठिकाणी गडद निळा रंग दिसतोय त्या ठिकाणी 2500 ते 3000 मिलीमीटर किंवा 3000 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस त्या ठिकाणी पडतोय.
त्यानंतर ब्राझीलमध्ये ज्या ठिकाणी ही पांढरी रंगछटा दाखवलेली आहे त्या ठिकाणी 500 मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस त्या ठिकाणी होतो. त्याचबरोबर याच नकाशामध्ये लाल रेखा दाखवलेली आहे. ती रेखा काय आहे? तर ही रेखा दाखवते तापमान अंश सेल्सिअसमध्ये, म्हणजे ही समताप रेषा आहे. ब्राझीलमध्ये जे काही समान तापमानाची ठिकाणं आहेत ती ठिकाणं जोडणारी रेषा म्हणजे समताप रेषा. आणि याच नकाशाच्या खालोखाल या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. ही आकृती म्हणजे ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा छेद आहे. आणि या आकृतीमध्ये देखील ब्राझीलमध्ये विविध प्रदेशामध्ये होणारं पर्जन्यमान, तेथील तापमान या ठिकाणी दर्शवलेलं आहे. तर या नकाशाच्या आणि आकृतीच्या साहाय्यानं आपण या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. तर यातील पहिला प्रश्न आहे, नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे? तर नकाशामध्ये लाल रंगाने समताप रेषा दाखवलेल्या आहेत. समताप रेषा म्हणजे काय हे सांगितलं आहे. एखाद्या प्रदेशामध्ये जी काही समान तापमानाची ठिकाणं आहेत ती समान तापमानाची ठिकाणं जोडणारी रेषा म्हणजे समताप रेषा. आणि सरासरी तापमान कक्षा म्हणजे काय? तर वार्षिक सरासरी, कमाल आणि किमान तापमानातील फरक म्हणजे काय? त्या प्रदेशाची तापमान कक्षा होय. तर ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे? नकाशामध्ये आपण पाहू शकतो ब्राझीलमध्ये किमान तापमान या ठिकाणी आहे 18 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान आहे, म्हणजे कमाल म्हणजे जास्तीत जास्त, किमान म्हणजे कमी, तर कमाल आहे 28 अंश सेल्सिअस. तर ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा ही 18 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस इतकी या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर या ठिकाणी पाहू शकतो सूचीमध्ये काय दिलं आहे, गडद निळा रंग म्हणजे जास्त पाऊस. किती जास्त? 3000 मिलीमीटरपेक्षाही जास्त. तर ब्राझीलचा हा जो भाग आहे ज्या ठिकाणी गडद निळा रंग दाखवला आहे या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. हा भाग आहे अमेझॉन नदी खोऱ्याचा. तर ब्राझीलमध्ये अमेझॉन नदी खोऱ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी पडतो. पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? तर सूचीमध्ये पाहू शकतो निळा जो बाण आहे हा बाण वारे आणि वाऱ्यांची दिशा दाखवतोय. तर या ठिकाणी पाहू शकतो ब्राझीलकडे ईशान्य दिशेने वारे येत आहेत आणि त्याचबरोबर ब्राझीलकडे आग्नेय दिशेने वारे या ठिकाणी येत आहेत. आता हे जे वारे आहेत ईशान्य आणि आग्नेय दिशेने येतात त्यामागचे कारण काय असावे? तर ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जातं. हा भाग जो आहे ब्राझीलमधील अधिक उष्णतेचा भाग आहे. तर अधिक उष्णतेमुळे या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. म्हणजे हा जो विषुववृत्तीय भाग आहे हा एकदम कमी दाब पट्टा आहे. या ठिकाणी हवेचा एकदम कमी दाब असतो. आणि उत्तर गोलार्धामध्ये ज्या ठिकाणी हवेचा दाब जास्त आहे त्या जास्त दाबाकडून हवा जी आहे ईशान्य दिशेनं या विषुववृत्ताकडे कमी दाबाकडे येत असते. त्यामुळे या वाऱ्याची दिशा ईशान्य आहे. आणि ब्राझीलच्या दक्षिणेकडे दक्षिण गोलार्ध जो आहे विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे जो दक्षिण गोलार्ध आहे त्या दक्षिण गोलार्धातून देखील जास्त दाबाची हवा जी आहे ब्राझीलच्या कमी दाब क्षेत्राकडे म्हणजे विषुववृत्ताकडे आग्नेय दिशेने या ठिकाणी येत असते. पुढला प्रश्न आहे, या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो? हे जे ईशान्य आणि आग्नेय दिशेने वारे ब्राझीलकडे येत असतात या वाऱ्यांना दोन घटकाकडून अडथळा निर्माण होतो. पहिला आहे अजस्त्र कडा आणि दुसरा आहे ब्राझीलची उच्चभूमी. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, यांच्यामुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल? तर ईशान्य आणि आग्नेय दिशेकडनं ब्राझीलकडे जे वारे वाहतात आणि जे वारे अजस्त्र कडा आणि ब्राझीलच्या उच्चभूमीला अडतात त्या वाऱ्यामुळे प्रतिरोध प्रकारची पर्जन्यवृष्टी होते. पुढचा प्रश्न आहे, हे वारे व पर्जन्याचा सहसंबंध जोडा. तर हे जे ईशान्य आणि आग्नेय दिशेकडनं वारे वाहत आहेत या वाऱ्यांचा आणि ब्राझीलमधील पर्जन्याचा काय संबंध आहे? तर हे ईशान्य आणि आग्नेय दिशेकडनं येणारे वारे जे आहेत अजस्त्र कडा आणि ब्राझीलच्या उच्चभूमीला या भागामध्ये अडतात आणि ज्या बाजूने हे वारे अडतात त्या बाजूला प्रचंड असा पाऊस येतात. पण जेव्हा हे वारे विरुद्ध दिशेला जातात म्हणजे अजस्त्र कडा आणि ब्राझीलच्या उच्चभूमीच्या विरुद्ध दिशेला जातात त्यावेळेस या वाऱ्यातील बाष्पाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ज्या बाजूला वारे अडतात त्याच्या विरुद्ध बाजूला पावसाचं प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी आहे. तो पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा अवर्षण चतुष्कोन या नावाने या ठिकाणी ओळखला जातो.
पुढला प्रश्न आहे, कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? या ठिकाणी नकाशामध्ये पाहायचं आहे, समताप रेखा दाखवलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये किती तापमान आहे या त्या रेषेवर लिहिलं आहे. त्या ठिकाणी ब्राझीलच्या दक्षिणेकडे पॅरा नदीचं जे खोरं आहे या भागामध्ये सरासरी तापमान जे आहे कमी आहे. तर कोणत्या भागामध्ये तापमान हे जास्त आहे? तर या ठिकाणी आपण नकाशामध्ये पाहू शकतो, समताप ज्या रेषा आहेत त्या रेषावर त्या प्रदेशातील तापमान या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी ब्राझीलच्या उत्तरेला विषुववृत्ताजवळचा जो भाग आहे या भागामध्ये सरासरी तापमान हे जास्त आढळतं, जे 28 अंश सेल्सिअस या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा प्रदेश ओळखा, तेथील हवामान स्थिती सांगा. तर ब्राझीलच्या ईशान्य भागामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. सूचीमध्ये आपण पाहू शकतो, हा जो फिकट रंग आहे किंवा पांढरा असा रंग आहे, त्या ठिकाणी पर्जन्य जे आहे ते 500 मिलीमीटरपेक्षाही कमी पडतं, म्हणजे हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. पर्जन्य छाया म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण एकदम कमी असतं, सतत कमी असतं, तर तो ब्राझीलचा ईशान्य भाग आहे. मग तेथील हवामान स्थिती कशी आहे? तर या ठिकाणी तापमान जे आहे, किमान तापमान 23 अंश सेल्सिअस आढळतं आणि कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आढळतं, म्हणजे 23 ते 28 अंश सेल्सिअस तापमानाचा हा प्रदेश या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अक्षवृत्तांचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असेल? अक्षवृत्ताचा जर विचार केला तर ब्राझीलच्या दक्षिणेकडनं मकरवृत्त जातं आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे, ब्राझीलच्या अति दक्षिणेकडील जो भाग आहे, तो समशीतोष्ण हवामानाचा प्रदेश आहे. कारण आपण पाहिलं आहे, मकरवृत्ताच्या दक्षिणेला हळूहळू तापमान जे आहे कमी कमी होत जातं, त्यामुळे तो समशीतोष्ण हवामानाचा प्रदेश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 0 ते 5 अंश उत्तर व दक्षिण या पट्ट्यात वाऱ्याची स्थिती कशी असेल? तर 0 ते 5 अंश, 0 अंश म्हणजे विषुववृत्त, 0 अंश ते उत्तरेला 5 अंश उत्तर अक्षवृत्त आणि दक्षिणेला 5 अंश दक्षिण अक्षवृत्त यांच्या दरम्यान वाऱ्याची स्थिती कशी असेल? तर या ठिकाणी हा जो विषुववृत्ताचा प्रदेश आहे, या ठिकाणी अधिक उष्णता असल्यामुळे कमी दाब असतो हवेचा, त्यामुळे ईशान्य दिशेकडनं वारे जे आहेत ते विषुववृत्ताकडे वाहतात उत्तर गोलार्धातनं, आणि दक्षिण गोलार्धातनं आग्नेय दिशेने हे वारे जे आहेत ते विषुववृत्ताकडे वाहत असतात. आणि शेवटचा प्रश्न आहे, या नकाशामध्ये वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आहे? तर या ठिकाणी नकाशामध्ये ज्या वेगळ्या रंगछटा वापरल्या आहेत ब्राझीलचं वार्षिक पर्जन्यमान दाखवण्यासाठी, ती क्षेत्रघनी पद्धत आहे. ती नकाशामध्ये वितरण दाखवण्याची क्षेत्रघनी पद्धत आहे. तर या ठिकाणी तापमान दाखवण्यासाठी ज्या काही समताप रेषा वापरलेल्या आहेत, ती तापमानाचं वितरण दाखवण्यासाठीची समघनी पद्धत आहे. या क्षेत्रघनी आणि समघनी पद्धतीचा अभ्यास आपण इयत्ता 9वीच्या पहिल्याच पाठामध्ये या ठिकाणी केलेला आहे. तर अशा प्रकारे या नकाशा आणि नकाशावरून विचारलेल्या प्रश्नाद्वारे आपण ब्राझीलमधील हवामानाची माहिती या ठिकाणी मिळवली. त्याचप्रकारे आपल्याला आता अभ्यास करायचा आहे भारतातील हवामानाचा. या ठिकाणी तुमच्यासमोर एक नकाशा दिसतोय. त्या नकाशामध्ये भारतातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान या ठिकाणी दर्शवलेलं आहे, आणि हे दर्शवण्यासाठी विविध रंगछटांचा वापर या नकाशामध्ये केलेला आहे. ज्यामध्ये गडद निळा जो रंग दिसतोय त्या ठिकाणी 4000 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडतोय. त्याच्यापेक्षा फिकट निळा जो आहे त्या ठिकाणी 3000 ते 4000 मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतोय. आणि एकदम वर पाहू शकतात, एकदम फिकट जो निळसर रंग आहे त्या ठिकाणी 500 मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस त्या ठिकाणी पडतोय, म्हणजे 0 ते 500 मिलीमीटरच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस पडतोय. आणि तापमान दाखवण्यासाठी लाल रंगामध्ये समताप रेषा या ठिकाणी वापरलेल्या आहेत, आणि वाऱ्यांची दिशा दाखवण्यासाठी निळ्या रंगाचे बाण या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर या नकाशाद्वारे आपल्याला भारताचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला शोधायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे, 4000 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश कोणते? तर भारतामध्ये 4000 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान कोणत्या प्रदेशामध्ये होतं? त्या ठिकाणी आपण पाहू शकतो सूचीमध्ये गडद निळा जो रंग आहे त्या ठिकाणी तो प्रदेश म्हणजे 4000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणारा प्रदेश. या ठिकाणी नकाशामध्ये आपल्याला शोधायचं आहे कोणत्या भागामध्ये गडद निळा रंग आहे.
तर ही जी पश्चिम किनारपट्टी आहे, पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिणेला हा जो भाग आहे हा एकदम गडद निळ्या रंगाचा भाग आहे. या ठिकाणी 4000 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस त्या ठिकाणी पडतो. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीचा दक्षिण जो भाग आहे तो 4000 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाचा आहे. त्याच प्रकारे भारताच्या पूर्वेला हा जो भाग दिसतोय मोसिनराम आणि चेरापुंजी असं या ठिकाणी लिहिलं आहे, म्हणजे भारताचा ईशान्य भाग, त्या ठिकाणी देखील 4000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान या ठिकाणी होतं. पुढला प्रश्न आहे, कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश कोणते? तर भारतातील कमाल तापमान आणि किमान तापमानाचे प्रदेश कोणते? त्यासाठी आपल्याला मग या समताप रेषा पाहायची आहेत. त्या ठिकाणी पहा, कमाल तापमान कुठं आहे? तर कमाल तापमान या भागामध्ये दिसतंय 29°C. म्हणजे राजस्थानचा जो काही थरच्या वाळवंटाचा भाग आहे त्या भागामध्ये कमाल तापमान या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडे या प्रदेशात 29°C तापमान या ठिकाणी दिसतं. म्हणजे भारतातील थरचे वाळवंट आणि द्वीपकल्पीय प्रदेश या ठिकाणी जास्त तापमान, कमाल तापमान आपल्याला आढळून येतं. मग किमान तापमान म्हणजे कमी तापमान कुठे आढळतं? भारताच्या उत्तरेला हिमालयाचा जो भाग आहे या हिमालयीन पर्वतीय प्रदेशामध्ये किमान तापमान आपल्याला या ठिकाणी आढळून येतं. पुढचा प्रश्न आहे, तापमान कोणत्या दिशेकडे वाढत आहे? या ठिकाणी नकाशामध्ये पाहू शकतो आपण, तापमान कोणत्या दिशेला वाढत जातं? तर तापमान हे दक्षिण दिशेकडे वाढत जातं. या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी कर्कवृत्त गेलेलं आहे, त्या ठिकाणी काही भागामध्ये 29°C तापमान आहे, काही ठिकाणी 26°C आहे. पण जसजसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसं तापमान वाढत जातं. या ठिकाणी 29°C, या ठिकाणी 29°C, या ठिकाणी 26°C. पण जसजसं आपण कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे जातो तसतसं तापमान हे वाढत गेलेलं आपल्या या ठिकाणी दिसून येतं. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, वारे वाहण्याची दिशा सांगा व या वाऱ्याचे नाव काय आहे? तर वाऱ्याची दिशा आहे, भारताकडे जे वारे वाहतात ते नैऋत्य आणि ईशान्य दिशेने वाहतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो नैऋत्य दिशेने हे वारे भारतामध्ये प्रवेश करत आहेत आणि ईशान्य दिशेकडून देखील भारतामध्ये वारे वाहत आहेत. तर वारे वाहण्याची दिशा आहे नैऋत्य व ईशान्य दिशा. मग या वाऱ्याचं नाव काय आहे? तर नैऋत्येकडनं जे वारे वाहतात त्यांना नैऋत्य मोसमी वारे असं म्हणायचं. ईशान्येकडे जे वारे वाहतात त्यांना ईशान्य मोसमी वारे असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहेत? तर भारतामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस या ठिकाणी मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राजस्थानच्या काही भागात वाळवंट आढळते, याचे कारण काय असेल? आता राजस्थानचा काही भाग जो आहे, राजस्थानच्या वायव्य भागामध्ये वाळवंट आढळतं, त्याला आपण भारतीय महावाळवंट किंवा थरचे वाळवंट असं म्हणतो. या ठिकाणी वाळवंट आढळतं, त्याचं कारण काय असेल? राजस्थानच्या मध्यातनं अरवली पर्वतरांग जाते, जी राजस्थानच्या नैऋत्य ईशान्य दिशेमध्ये पसरलेली आहे. आणि जेव्हा नैऋत्य मोसमी वारे भारतामध्ये प्रवेश करतात, हे नैऋत्य मोसमी वारे अरवली पर्वतरांगेला अडतात, पण ज्या बाजूला अडतात त्या बाजूला प्रचंड पाऊस देतात. आणि अरवलीच्या विरुद्ध बाजूला जेव्हा हे वारे पोहोचतात त्या वाऱ्यामधील बाष्पाचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्यामुळे अरवलीच्या या बाजूला म्हणजे राजस्थानच्या वायव्य दिशेला वाळवंटाची निर्मिती झालेली आहे. परत एकदा नैऋत्य मोसमी वारे जेव्हा राजस्थानमध्ये प्रवेश करतात त्यावेळेस अरवली पर्वतरांगेला अडतात आणि ज्या बाजूने हे वारे अरवली पर्वतरांगेला अडतात त्या बाजूला प्रचंड पाऊस देतात. त्या वाऱ्यातील बाष्प या ठिकाणी प्रचंड पर्जन्यवृष्टी देतं. पण जसे हे वारे अरवली ओलांडून पलीकडे पोहोचतात त्यातील बाष्प कमी झालेला असल्यामुळे या भागामध्ये पर्जन्याचं प्रमाण एकदम कमी होतं आणि सतत कमी पर्जन्य असल्यामुळे या ठिकाणी वाळवंटी प्रदेशाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, देशाच्या उत्तर भागात हवामान कोणत्या प्रकारात मोडते? तर देशाचा उत्तर भाग म्हणजे कर्कवृत्ताच्या उत्तरेकडचा भाग, कारण आपण सुरुवातीलाच पाहिलेला आहे की आकृतीमध्ये मकरवृत्त आणि कर्कवृत्त यांच्या दरम्यानचा जो भाग आहे तो उष्णकटिबंध आहे, कारण त्या ठिकाणी सूर्यकिरणे हे लंबरूप पडतात. पण कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे जसंच आपण ध्रुवीय प्रदेशाकडे जाऊ तसंच तापमान हे कमी कमी होत जातं, कारण त्या भागामध्ये सूर्यकिरणं ही तिरकी पडत असतात. तर देशाच्या उत्तर भागात म्हणजे कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे समशीतोष्ण हवामान त्या ठिकाणी आढळून
येतं. पुढचा प्रश्न आहे, भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षरवृत्त काढा. तर भारतातून जाणारे प्रमुख अक्षरवृत्त ज्याचा परिणाम भारतीय हवामानावर होतो, तर ते अक्षरवृत्त या ठिकाणी काढलेलं आहे. 23.5 उत्तर अक्षरवृत्त, ज्याला आपण कर्कवृत्त या नावाने ओळखतो. या ठिकाणी कर्कवृत्त तुम्हाला दिसतंय आणि याचा परिणाम भारतीय हवामानावर होतो, कारण कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे तापमान हे वाढत जातं आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे हळूहळू तापमान हे कमी 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 त्या ठिकाणी होत जातं. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्या कोणत्या भागात निमशुष्क स्थिती आढळते व त्याचे कारण काय? तर भारताचा जो हा दक्षिणेकडील त्रिकोणी आकाराचा भाग आहे, ज्याला आपण द्वीपकल्प असं या ठिकाणी म्हणतो, तर या द्वीपकल्पीय पठाराच्या कोणत्या भागात निमशुष्क स्थिती आढळते? तर द्वीपकल्पाच्या पश्चिमेला पश्चिम घाट पसरलेला आहे, ज्याला आपण सह्याद्री असं म्हणतो. जेव्हा अरबी समुद्रावरून हे नैऋत्य मोसमी वारे जेव्हा भारतीय भूमीकडे येत असतात, तेव्हा या पश्चिम घाटाला अडतात आणि ज्या बाजूने अडतात त्या ठिकाणी प्रचंड पाऊस देतात. पण याच पश्चिम घाटाचा पूर्व भाग जो आहे, त्या पूर्व भागामध्ये हे वारे पाऊस देत नाहीत, कारण हे बाष्पयुक्त वारे पश्चिम घाटाच्या ज्या बाजूला अडतात त्या ठिकाणी प्रचंड पर्जन्यवृष्टी होते. पण हे वारे जेव्हा घाट ओलांडून पूर्वेकडे पोहोचतात, यातील बाष्पाचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्यामुळे पश्चिम घाटाचा पूर्व भाग जो आहे हा निमशुष्क आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या नकाशाद्वारे आपण या प्रश्नांची उत्तरं शोधली. आता वळू पुढल्या भागाकडे. परत आपल्याला ब्राझीलकडे यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला समोर आलेख दिसतोय आणि या आलेखामध्ये ब्राझीलमधील प्रमुख 4 शहरं, त्या शहरांचं वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचे आलेख या ठिकाणी दिलेले आहेत. तेथील 4 शहर आहेत, मॅनॉस, बेलेम, पोर्तो अलेग्रे आणि रिओ दी जानेरिओ. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ही जी 4 शहरं आहेत, या ठिकाणी या 4 आलेखांच्या मध्यवर्ती ठिकाणी ब्राझीलचा नकाशा दाखवला आहे आणि या नकाशामध्ये हे दाखवलं की ही शहरं नेमकं ब्राझीलच्या कोणत्या भागामध्ये आहेत. तर मॅनॉस आणि बेलेम ही जी आहे ते ब्राझीलच्या एकदम उत्तरेकडे आहेत, म्हणजे विषुववृत्ताच्या एकदम जवळ आहेत. जो भाग ब्राझीलचा अधिक उष्णतेचा आहे, अधिक पर्जन्याचा भाग आहे. त्यानंतर पोर्तो अलेग्रे आणि रिओ दी जानेरिओ ही ब्राझीलमधील जी शहरं आहेत ती ब्राझीलच्या आग्नेयेकडे जो किनारी भाग आहे, किनारी मैदानी प्रदेश आहे, त्या ठिकाणची आहेत. आता पाहू हे जे आलेख आहे त्या आलेखामध्ये काय दर्शवलं आहे. तर आलेखामध्ये सर्वात अगोदर खाली कालावधी दर्शवला आहे, म्हणजे महिने आहेत, जून ते डिसेंबर असे 12 महिने. त्यानंतर आलेखाच्या डाव्या बाजूला तापमान अंश सेल्सिअसमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि ज्यासाठी 2 वक्रांचा या ठिकाणी किंवा या वक्राद्वारे कमाल तापमान आणि किमान तापमान दाखवलेलं आहे. लाल जी ही रेखा दिसते ती रेखा म्हणजे कमाल तापमान आणि निळी जी रेखा दिसते, हा जो वक्र दिसतोय तो म्हणजे किमान तापमान. कमाल म्हणजे जास्तीचं, किमान म्हणजे कमी. तर डाव्या बाजूला तापमान अंश सेल्सिअसमध्ये दिलं आहे आणि तापमान हे कमाल आणि किमान दाखवलं आहे. कमाल तापमान दाखवण्यासाठी लाल वक्र, लाल रेषा वापरले आहे आणि किमान तापमान दाखवण्यासाठी निळी रेषा, निळा वक्र त्या ठिकाणी वापरलेला आहे. त्याचबरोबर या आलेखाच्या उजव्या बाजूला पर्जन्यमान मिलीमीटरमध्ये दाखवलं आहे आणि हे पर्जन्यमान दाखवण्यासाठी स्तंभांचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. आता या 4ही शहरातील तापमान आणि तेथील पर्जन्यमान याविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे आणि प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला शोधायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे, 4ही शहरातील तापमान कोणत्या महिन्यात सर्वात जास्त आहे? मॅनॉस, बेलेम, पोर्तो अलेग्रे आणि रिओ दी जानेरिओ या 4ही शहरातील तापमान कोणत्या महिन्यामध्ये जास्त आहे, म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये या ठिकाणी जास्त तापमान आढळतं. त्या ठिकाणी मॅनॉसमध्ये पहा, सुरुवातीला हा जो लाल वक्र आहे तो कमाल तापमान दाखवतोय. तर या ठिकाणी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यामध्ये, इथे बघा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यामध्ये हा जो वक्र आहे तो वर दिसतोय, उंच दिसतोय. म्हणजे मॅनॉस या शहरामध्ये
ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये तापमान हे जास्त असतं. तर बेलेम या शहरामध्ये जून ते डिसेंबर या कालावधीमध्ये तापमान जास्त असतं. तर रिओ दी जानेरिओ या शहरामध्ये या ठिकाणी पाहू शकतो सर्वात जास्त फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी तापमान आहे. आणि पोर्तो अलेग्रे शहरामध्ये जानेवारी व फेब्रुवारी या ठिकाणी पाहू शकतो जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये तापमान हे सर्वात जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या शहरात जास्त पाऊस कोणत्या महिन्यामध्ये पडतो? तर पाऊस म्हणजे पर्जन्य दाखवण्यासाठी या ठिकाणी स्तंभ वापरलेले आहेत. सुरुवातीला पाहू मॅनास शहरामध्ये, आपण ज्या स्तंभाची उंची जास्त त्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. तर मॅनासमध्ये मार्च महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. बेलेममध्ये पहा सर्वात उंचीचा स्तंभ मार्च महिन्यामध्ये आहे, म्हणजे मार्च महिन्यामध्ये बेलेममध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. त्यानंतर पोर्तो अलेग्रेमध्ये ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यामध्ये या ठिकाणी पहा ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये हा स्तंभ उंच दिसतोय, म्हणजे पर्जन्यमान जास्त होते. आणि रिओ दी जानेरिओमध्ये डिसेंबर, जानेवारी आणि मार्च या महिन्यामध्ये सर्वात जास्त पर्जन्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलमधील पर्जन्य ऋतूचा कालावधी कोणता? म्हणजे ब्राझीलमध्ये पर्जन्याचा ऋतू नेमका कोणता, त्याचा कालावधी किती आहे? तर आपण आलेखामध्ये पाहू शकतो या 4 शहरामध्ये की या ठिकाणी सर्वच महिन्यामध्ये या ठिकाणी पाऊस पडलेला दिसून येतोय, किंवा पर्जन्यमान या ठिकाणी सर्वच महिन्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तरीही सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि मार्च ते मे हा ब्राझीलमधील पर्जन्य ऋतूचा कालावधी आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे? तर या 4 शहरापैकी सर्वात जास्त तापमान कक्षा कोणत्या शहराची व ती किती आहे? तर तापमान कक्षा म्हणजे कमाल आणि किमान तापमानातील जो फरक आहे त्याला म्हणायचं तापमान कक्षा. तर मॅनॉस या शहराची तापमान कक्षा इतर शहरांपेक्षा जास्त आहे. ते कसं? त्या ठिकाणी आपण पाहू शकतो किमान तापमान या ठिकाणी पहा इथं दिलं आहे 23 अंश सेल्सिअस आहे, आणि कमाल तापमान जे आहे ते पाहू शकतो सर्वात जास्त इथं 33 अंश सेल्सिअस, म्हणजे 33 अंश कमाल आणि 23 अंश किमान तापमान. यावरून आपण असं म्हणू शकतो किंवा मॅनॉस शहराची तापमान कक्षा किमान 23 अंश सेल्सिअस व कमाल 33 अंश सेल्सिअस इतकी आहे, आणि कमाल आणि किमानमधील फरक आहे 10 अंश सेल्सिअस, म्हणजे इतर शहरापेक्षा हा फरक जास्त आहे. त्यामुळे तेथील तापमान कक्षा ही इतर शहरांपेक्षा सर्वात अधिक आहे. पुढला प्रश्न आहे, रिओ दी जानेरिओमध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल? तर रिओ दी जानेरिओ हे एकदम किनारपट्टीवरील शहर आहे. त्या ठिकाणी किनारपट्टीचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी दमट व सौम्य प्रकारचं हवामान या ठिकाणी आढळून येतं. तर या आलेखाद्वारे ब्राझीलच्या वेगवेगळ्या भागातील 4 वेगवेगळ्या शहरांचं तापमान आणि पर्जन्यमान या ठिकाणी आपण जाणून घेतलं. आता या ठिकाणी आपल्याला ब्राझीलच्या हवामानाविषयी अधिक माहिती या ठिकाणी मिळवायची आहे. या ठिकाणी तुमच्यासमोर ब्राझीलचा नकाशा आहे. या नकाशाच्या साहाय्यानं ब्राझीलमधील हवामान या ठिकाणी आपण अधिक सोप्या पद्धतीनं जाणून घेणार आहोत. तर ब्राझीलचा अक्षरवृत्तीय विस्तार हा जास्त असल्यामुळे ब्राझीलच्या हवामानामध्ये विविधता आढळते. ब्राझीलचा हा जो विषुववृत्ताजवळचा उत्तरेचा भाग आहे त्या ठिकाणी उष्ण हवामान आढळतं, आणि ब्राझीलचा जो मकरवृत्त आहे या ठिकाणी मकरवृत्ताच्या दक्षिणेस हवामान हे समशीतोष्ण प्रकारचं आढळतं. त्यानंतर आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यापासून ब्राझीलमध्ये पाऊस पडतो. म्हणजे ब्राझीलकडे आग्नेय दिशेनं ईशान्य आणि आग्नेय दिशेने जे वारे येतात त्या वाऱ्यामुळे ब्राझीलमध्ये पाऊस पडतो. ब्राझीलमधील जो अमेझॉन नदी खोऱ्याचा भाग आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 2000 मिलीमीटर पाऊस पडतो. तर ब्राझीलचा जो आग्नेय किनारपट्टीचा भाग आहे या भागामध्ये 1000 ते 1200 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. ब्राझीलकडे ईशान्य आणि आग्नेय दिशेकडून जे वारे येतात ते अजस्र क्रियाला अडतात,
आणि अजस्र कड्याच्या ज्या बाजूला हे वारे अडतात त्या बाजूला प्रचंड पाऊस देतात. पण अजस्र कड्याची जी विरुद्ध बाजू आहे, ज्या बाजूला वारे अडतात त्याची विरुद्ध जी बाजू आहे, त्या ठिकाणी मात्र या वाऱ्यांमुळे अत्यल्प पाऊस पडतो. त्यामुळे ब्राझीलच्या ईशान्येकडील जो भाग आहे तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून या ठिकाणी ओळखला जातो, किंवा ज्याला अवर्षण चतुष्कोन असं देखील या ठिकाणी संबोधलं जातं. ब्राझीलचा बहुतांश भाग जो आहे तो उष्णकटिबंधामध्ये येतो, कारण ब्राझीलच्या उत्तरेकडनं विषुववृत्त गेलेला आहे आणि विषुववृत्त ते मकरवृत्त यांच्या दरम्यानचा भाग जो आहे तो उष्णकटिबंधामध्ये येतो. ब्राझीलच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जातं आणि या विषुववृत्तीय भागामध्ये हवेचं तापमान हे आपल्याला जास्त आढळून येतं. अमेझॉनचं जे खोरं आहे ब्राझीलच्या उत्तरेकडे विषुववृत्ताच्या जवळचा हा जो भाग आहे, या ठिकाणी अमेझॉन खोऱ्यामध्ये सरासरी तापमान हे आहे 25 अंश ते 28 अंश सेल्सिअस इतकं आपल्याला आढळून येतं. आणि जसजसं आपण विषुववृत्तापासून दक्षिणेकडे जाऊ तसतसं विषुववृत्ताच्या तुलनेमध्ये तापमान हे कमी कमी या ठिकाणी दिसून येतं. ब्राझीलचा जो किनारपट्टीचा भाग आहे, या किनारपट्टीच्या भागामध्ये हवामान हे सौम्य व आर्द्र असतं. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे भारतातील जी काही 4 प्रमुख शहरं आहेत, या 4 प्रमुख शहरांच्या हवामानाचा व तेथील वार्षिक पर्जन्याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी तुमच्यासमोर एक आलेख दिसतोय. त्या आलेखामध्ये भारतातील वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमान या ठिकाणी दाखवलेलं आहे. भारतातील 4 शहरं, ज्यामध्ये दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई, या 4 शहराच्या हवामानाचा आणि येथील पर्जन्याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी शोधायची आहेत. या आलेखामध्ये पण तापमान अंश सेल्सिअसमध्ये दाखवलेलं आहे. कमाल तापमानासाठी लाल वक्र वापरलेला आहे, लाल रेखा वापरलेली आहे. किमान तापमानासाठी निळी रेखा वापरलेली आहे आणि पर्जन्यमान जे आहे ते स्तंभाच्या सहाय्याने दाखवलेलं आहे. आणि आलेखाच्या खाली कालावधी म्हणजे 12 महिने त्या ठिकाणी दर्शवले आहेत. या महिन्यातील तापमान, कमाल आणि किमान आणि या महिन्यामध्ये होणारी पर्जन्यवृष्टी या ठिकाणी दिलेली आहे. तर या 4ही शहरातील पर्जन्यमान व तापमानाचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करून या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो? तर या ठिकाणी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई ही 4 शहरे दिलेली आहेत. आणि प्रश्न आहे, चेन्नई व उर्वरित ठिकाणाच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो? म्हणजे चेन्नईमध्ये होणारं पर्जन्य आणि दिल्ली, कोलकाता, मुंबईमध्ये होणारं पर्जन्य याच्यामध्ये नेमका कोणता फरक आहे? तर याचं उत्तर आहे की भारतामध्ये साधारणतः जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पाऊस होतो. म्हणजे पावसाचा ऋतू हा जून ते सप्टेंबर हा आहे. पण चेन्नईमध्ये आपण पाहू शकतो जवळपास मेला पावसाची सुरुवात होते. मे ते डिसेंबर या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये चेन्नईमध्ये पाऊस पडतो. म्हणजे चेन्नई वगळता इतर भागामध्ये पावसाचा कालावधी जून ते सप्टेंबर आहे, पण चेन्नईमध्ये मे ते सप्टेंबर या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये पाऊस पडतो. हा फरक या ठिकाणी आढळून येतो. मग त्याचं कारण काय आहे? तर भारताला नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो आणि चेन्नई हे भारताच्या दक्षिणेकडे आहे. त्यामुळे चेन्नईला नैऋत्य आणि ईशान्य या दोन्ही वाऱ्यापासून पाऊस मिळतो. त्याचबरोबर जेव्हा हे नैऋत्य मोसमी वारे हिमालयाला अडून परत फिरतात, त्याला परतीचा मान्सून असं म्हणतो, त्या परतीच्या मान्सूनमुळे देखील चेन्नईमध्ये पाऊस पडतो. त्यामुळे भारताच्या इतर भागापेक्षा चेन्नईमध्ये पावसाचा कालावधी हा आपल्याला जास्त आढळून येतो. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान वक्रात कोणते साम्य आढळते? दिल्ली शहर आणि कोलकाता शहर येथील जो तापमानाचा वक्र आहे त्याच्यामध्ये साम्य काय आहे? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, सुरुवातीला आपण पाहू कमाल तापमान दिल्ली आणि कोलकात्याचं. तर या ठिकाणी जानेवारी ते मे या महिन्यामध्ये कमाल तापमानाचा वक्र चढता आहे. या ठिकाणी तापमान वाढत जाते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे म्हणजे चढता हा वक्र आहे. आणि तोच प्रकार कोलकात्यामध्ये देखील आहे. जानेवारी ते मे या दरम्यान तापमान जे आहे ते वाढत जातं. हा वक्र जो आहे चढता आहे, वाढत असलेला दिसून येतो. आता बघू किमान तापमानामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो दिल्लीमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये तापमान कमी होत दिसून येतो. वक्राची उंची जी आहे ते वाढण्याऐवजी कमी झालेली आहे. आणि तोच प्रकार कोलकात्यामध्ये देखील आहे. या ठिकाणी पाहू शकतो
याच महिन्यांमध्ये म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत किमान तापमान हे त्याचा वक्र जो आहे तो कमी कमी खाली गेलेला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ आणि घट हे साम्य दिल्ली आणि कोलकात्यामध्ये आपल्याला आढळून येतं. पुढचा प्रश्न आहे, चारही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई यांची कमाल व किमान तापमान कक्षा या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. तर दिल्लीची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा आहे किमान 6 अंश सेल्सिअस ते कमाल 41 अंश सेल्सिअस. या ठिकाणी पाहू शकतो 6 अंश सेल्सिअस किमान तापमान 6 अंश आहे, जे निळ्या रेषेने दाखवलं आहे. किमान म्हणजे कमी, आणि कमाल जे आहे ते लाल रेषेने दाखवलं आहे, हे आहे पहा इथं 41 अंश, म्हणजे किमान 6 अंश ते कमाल 41 अंश ही तापमान कक्षा आहे. त्यानंतर कोलकात्याची किमान तापमान कक्षा 9 अंश सेल्सिअस आणि कमाल आहे 37 अंश सेल्सिअस. मुंबई किमान 16 अंश सेल्सिअस ते कमाल 34 अंश सेल्सिअस. चेन्नई किमान 21 अंश सेल्सिअस ते कमाल 39 अंश सेल्सिअस. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज कराल? तर चेन्नईची तापमान कक्षा ही कमी आहे आणि याच्यावरून आपल्याला अंदाज करता येईल चेन्नईचं हवामान जे आहे इतर शहराच्या तुलनेने समप्रकारचं आहे, कारण येथील तापमान कक्षा कमाल आणि किमान तापमानमध्ये फरक जो आहे तो खूप कमी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे, त्यावरून तिथलं हवामान कसं असेल? तर दिल्ली शहराची तापमान कक्षा ही जास्त आहे आणि याच्यावरून असं आपण सांगू शकतो की इथलं हवामान हे विषम प्रकारचं आहे, कारण तापमान कक्षा जास्त, कारण किमान तापमान आणि कमाल तापमानामध्ये प्रचंड या ठिकाणी फरक आहे, किमान 6 अंश आणि कमाल 41 अंश. त्यामुळे तापमान कक्षा जास्त असल्यामुळे येथील हवामान विषम स्वरूपाचं या ठिकाणी आढळून येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा. तर मुंबई शहराचं सरासरी किमान व कमाल तापमान जे आहे किमान 16 अंश सेल्सिअस आणि कमाल 34 अंश सेल्सिअस आहे. आणि मुंबईमध्ये जे काही पर्जन्य होतं जून महिन्यामध्ये या ठिकाणी आपण स्तंभामध्ये पाहू शकतो, जून महिन्यामध्ये या ठिकाणी 450 मिलीमीटर पर्जन्य होतं. जुलै महिन्यामध्ये ते वाढून 720 मिलीमीटर इतकं होतं. आणि मुंबई हे जे आहे किनारी भागामध्ये असल्यामुळे या ठिकाणी उष्ण व दमट प्रकारचं हवामान या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. पुढचा प्रश्न आहे, भारतात कोणत्या महिन्यात जास्त वृष्टी होते? या ठिकाणी आपण स्तंभ पाहू शकतो. या स्तंभावरून आपण सांगू शकतो की भारतामध्ये कोणत्या महिन्यामध्ये जास्त वृष्टी होते. तर भारतामध्ये जून आणि जुलै या महिन्यामध्ये जास्त वृष्टी या ठिकाणी होते. शेवटचा प्रश्न आहे, या शहरांचे सम व विषम हवामानामध्ये वर्गीकरण करा. तर मुंबई आणि चेन्नई ही सम हवामानाची शहरं आहेत, तर दिल्ली आणि कोलकाता ही विषम हवामानाची शहरं आहेत. मुंबई आणि चेन्नई ही किनारी भागामध्ये असल्यामुळे या ठिकाणी सम हवामान आढळतं, तर दिल्ली आणि कोलकाता या शहरामध्ये विषम हवामान या ठिकाणी आपल्याला आढळून येतं, कारण या दोन्ही ठिकाणच्या तापमान कक्षेमध्ये खूप फरक या ठिकाणी दिसून येतो. आता भारताच्या हवामानाविषयी अधिक सोप्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळवायची आहे. तुमच्यासमोर हा भारताचा नकाशा दिसतोय. या नकाशावरून पाठ्यपुस्तकाच्या साहाय्याने या ठिकाणी आपल्याला भारताच्या हवामानाची वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहिजे आहेत. तर भारताचं हवामान जे आहे ते मान्सून प्रकारचं आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं, ज्या ठिकाणी दाखवलं आहे 23.5 अंश उत्तर जे अक्षवृत्त आहे त्याला कर्कवृत्त असं म्हणतात. तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जात असल्यामुळे भारताच्या उत्तर भागामध्ये आणि दक्षिण भागामध्ये जे काही तापमान आहे त्यामध्ये भिन्नता आढळते. भारताच्या दक्षिण भागात म्हणजे कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे सूर्यकिरण लंबरूप पडत असल्यामुळे या ठिकाणी तापमान हे जास्त आढळतं, अधिक आढळतं. तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे म्हणजे भारताच्या उत्तर भागामध्ये सूर्यकिरण तिरपी पडत असल्यामुळे त्या ठिकाणी तापमान हे आपल्याला कमी 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 होत गेलेलं दिसून येतं.
आणि भारताचे एकूण हवामान जर पाहिलं तर भारताचं एकूण हवामान हे वर्षभर उष्ण असतं. भारतामध्ये पाऊस जो आहे तो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. आता नैऋत्य मोसमी वारे हे भारतामध्ये प्रवेश कोणत्या कारणामुळे करतात किंवा त्यांची निर्मिती का होत असते, तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला या ठिकाणी पंजाबचं मैदान आणि राजस्थानचा जो वाळवंटी प्रदेश आहे, ज्याला आपण थरचं वाळवंट असं म्हणतो, त्या ठिकाणी प्रचंड उष्णता असते. या उष्णतेमुळे या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि त्याच वेळेस हिंदी महासागरामध्ये जास्त दाबाचा जो हवेचा पट्टा असतो, कारण हवा जर उष्ण असेल तर हवेचा दाब कमी होतो. त्या प्रदेशामध्ये कमी दाब निर्माण होतो, कमी दाबाची पट्टे निर्माण होतात. आणि हवा जर थंड असेल तर ती झाली जास्त दाबाची हवा, आणि हवा कधीही जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे वाहत असते. तर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पंजाबचं मैदान आणि थरच्या वाळवंटामध्ये हवेचा दाब अत्यंत कमी होत असतो, कारण या ठिकाणी प्रचंड उष्णता निर्माण होत असते. तर या कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे हिंदी महासागरातील जास्त दाबाची हवा काय होते, वाहायला लागते. आणि समुद्राहून वाहणारी हवा किंवा हे जे वारे असतात समुद्राहून वाहत असल्यामुळे, समुद्राहून जमिनीकडे येत असल्यामुळे या समुद्रावरील हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण हे जास्त असतं. आणि या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हे वारे जेव्हा भारतीय भूमीला अडतात त्यावेळेस प्रचंड पर्जन्यवृष्टी या ठिकाणी करतात. त्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून, नैऋत्य मोसमीच का, कारण हे वारे भारताच्या नैऋत्य दिशेनं भारतामध्ये प्रवेश करतात. यामुळे भारतामध्ये पर्जन्यवृष्टी होत असते. त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे भारतामध्ये जेव्हा प्रवेश करतात हे उत्तरेकडे वाहत जातात आणि या ठिकाणी हिमालयाचा जो शिवालिकचा भाग आहे, शिवालिक आणि हिमाचल या ज्या पर्वतरांगा आहेत, या पर्वतरांगाला हे नैऋत्य मोसमी वारे अडतात आणि प्रचंड पर्जन्यवृष्टी या प्रदेशामध्ये देतात. आणि हे वारे या ठिकाणी अडल्यानंतर परत या ठिकाणी फिरतात आणि या भागामध्ये परत पाऊस देतात. याला म्हणायचं परतीचा मान्सून असं या ठिकाणी म्हणायचं. त्यामुळे या परतीच्या कालावधीत देखील भारतामध्ये प्रचंड पाऊस या ठिकाणी होत असतो. पश्चिम व पूर्व घाटाच्या अडथळ्यामुळे किनारी भागात पर्जन्यमान अधिक आढळते. जेव्हा मोसमी वारे भारतामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस पश्चिम घाटाला हे वारे अडतात. त्यामुळे पश्चिम घाटाचा जो घाटाचा भाग आणि भारतीय किनारपट्टी जी आहे, पश्चिम किनारपट्टी, या ठिकाणी प्रचंड पर्जन्यवृष्टी होत असते. म्हणजे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाला अडतात, ज्या बाजूने अडतात त्या बाजूला प्रचंड पाऊस देतात. पण हे वारे जेव्हा पश्चिम घाटाच्या पूर्व बाजूला पोहोचतात त्यावेळेस येथील बाष्पाचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्यामुळे पश्चिम घाटाच्या पूर्व भागामध्ये तुलनेने पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असतं. त्यामुळे या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश या ठिकाणी निर्माण होत असतो. आणि हाच प्रकार या ठिकाणी राजस्थानमध्ये देखील होत असतो. राजस्थानमध्ये जो अरवली पर्वतरांगेचा भाग आहे, जेव्हा नैऋत्य मोसमी वारे राजस्थानमध्ये पोहोचतात, गुजरातचा कच्छ भाग आणि राजस्थानमध्ये, त्यावेळेस अरवलीच्या ज्या बाजूला अडतात त्या बाजूलाच प्रचंड पाऊस देतात. विरुद्ध बाजूला हे वारे पोहोचतात तेव्हा येथील बाष्पाचं प्रमाण कमी असल्यामुळे पाऊस खूप कमी पडतो. त्यामुळे या ठिकाणी देखील पर्जन्य छायेचा प्रदेश, वाळवंटी प्रदेश या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे भारताच्या हवामानामध्ये आपल्याला विविधता आढळते. ही विविधता आढळण्याचं कारण काय, तर भारताचं अक्षवृत्तीय स्थान आणि समुद्रसपाटीपासूनची उंची, या कारणामुळे भारताच्या हवामानामध्ये विविधता आढळते. आणि भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा सर्वात मोठा घटक हिंदी महासागर व हिमालय पर्वत आहे. कारण हिमालय पर्वत जो भारताच्या उत्तरेला पसरलेला आहे, तर भारताच्या उत्तरेला जो हिमालय पसरला आहे तो अतिउत्तरेकडून येणारे जे थंड वारे आहेत ते थंड वारे या ठिकाणी अडवण्याचं काम करतो. त्यामुळे भारताचं अतिथंड वाऱ्यापासून रक्षण होतं. आणि जेव्हा नैऋत्य मोसमी वारे जे आहेत भारतामध्ये प्रवेश करतात तेव्हा याच हिमालयाला अडतात आणि भारतामध्ये पर्जन्यवृष्टी करतात. याच हिमालयाला नैऋत्य मोसमी वारे अडल्यामुळे ते परत फिरतात आणि परत भारतामध्ये पर्जन्यवृष्टी करतात, ज्याला आपण परतीचा मान्सून असं या ठिकाणी म्हणतो. त्यामुळे हिमालय आणि हिंदी महासागर हे दोन्ही घटक जे आहेत भारताच्या हवामानावर खूप मोठा प्रभाव त्या ठिकाणी पाडत असतात. आणि भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जात असल्यामुळे भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये गणलं जातं. कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे तापमान हे वाढत जातं आणि उत्तरेकडे तापमान कमी कमी होत जातं. हिमालयामध्ये जम्मू काश्मीरचा जो भाग आहे, त्याचबरोबर हिमालयीन पर्वतीय क्षेत्रातील काही भाग जो आहे त्या ठिकाणी -40° कमी तापमान आपल्याला या ठिकाणी आढळून येत असतं. तर अशा प्रकारे वैविध्यपूर्ण हवामानामुळे भारतामध्ये अनेक नैसर्गिक आपत्ती देखील निर्माण होत असतात, ज्यामध्ये अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळे, पूर यासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना भारतीयांना करावा लागतो.
तर अशा वैविध्यपूर्ण हवामानामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतातील ऋतूंचं विभाजन 4 ऋतूमध्ये केलेलं आहे, ज्याच्यामध्ये उन्हाळा जो मार्च एप्रिल मे या कालावधीमध्ये असतो, पावसाळा जून जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये असतो, त्यानंतर मान्सून परतीचा काळ सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हा असतो, आणि हिवाळा जो आहे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये असतो. तर अशा प्रकारे आपण भारताचं हवामान किंवा एकंदरीत भारताचं वार्षिक पर्जन्यमान, भारताचं वार्षिक सरासरी तापमान याच्याविषयी अभ्यास केला, त्याबद्दल माहिती मिळवली. आता पाठ्यपुस्तकामध्ये शेवटी शोधा पाहू यामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे. चेरापुंजी आणि मौसिनराम म्हणजे भारताच्या ईशान्येला असलेले चेरापुंजी आणि मौसिनराम या ठिकाणी 11,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. चेरापुंजी आणि मौसिनराम या ठिकाणी आहे. इथे या ठिकाणी सरासरी 11,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस म्हणजे जगातील सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पण या चेरापुंजी आणि मौसिनरामच्या जवळ चेरापुंजी आणि मौसिनरामजवळ शिलाँग नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी फक्त 1,000 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणजे चेरापुंजी आणि मौसिनराम जे शिलाँगच्या जवळच आहेत त्या ठिकाणी 11,000 मिलीमीटर, आणि शिलाँग या ठिकाणी फक्त वार्षिक 1,000 मिलीमीटर पाऊस पडतो. याचं कारण काय असेल? म्हणजे काही भागामध्ये प्रचंड पाऊस आणि जवळच्या भागामध्ये कमी पाऊस. तर त्याचं एक कारण आहे, कारण हा जो भाग आहे मेघालय पठारावर असलेला भाग आहे. मेघालय पठारावर पर्जन्य जे आहे ते बंगालच्या उपसागराहून जे काही वारे वाहतात त्या वाऱ्यामुळे होत असतं. हे वारे बंगालच्या उपसागराहून जेव्हा मेघालय पठाराकडे वाहतात त्यावेळेस ज्या बाजूला वारे अडतात त्याच बाजूला चेरापुंजी आणि मौसिनराम ही ठिकाणं आहेत. त्यामुळे वारे ज्या बाजूला अडतात त्या बाजूला प्रचंड पाऊस पडतो, ज्या ठिकाणी चेरापुंजी आणि मौसिनराम आहेत. आणि शिलाँग हे जे ठिकाण आहे या मेघालय पठारच्या विरुद्ध बाजूला आहे. म्हणजे ज्या बाजूला वारे अडतात, बाष्पयुक्त वारे अडतात, त्याच्या विरुद्ध बाजूला शिलाँग हे ठिकाण आहे. त्यामुळे चेरापुंजी आणि मौसिनराम या भागामध्ये प्रचंड पाऊस पडतो, पण त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या भागामध्ये हे बाष्पयुक्त वारे पोहोचू शकत नाहीत, किंवा जरी पोहोचले तरी त्यातील बाष्प हे खूप कमी झालेलं असतं. त्यामुळे शिलाँग येथे 1,000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. तर त्याच्याच जवळील त्याच्याच विरुद्ध बाजूच्या उतारावर ज्या बाजूला वारे अडतात त्या ठिकाणी चेरापुंजी आणि मौसिनराम या ठिकाणी 11,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे या पाठामध्ये आपण भारत आणि ब्राझीलमधील हवामानाची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या पाठाचा आणखीन सविस्तर अभ्यास करण्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकाची मदत घ्यायची आहे, आणि जास्तीत जास्त भारत आणि ब्राझीलबद्दल माहिती देणारे किंवा या देशांच्या हवामानाची माहिती देणारे जे काही नकाशे आणि आलेख आणि त्यांच्यावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत, कारण हा पाठ जो आहे पूर्ण नकाशा, आलेख आणि त्याच्यावरील प्रश्न उत्तर या स्वरूपामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला परत पाठ्यपुस्तकाच्या सहाय्यानं अधिक सोप्या पद्धतीने हा पाठ या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. तर ठीक आहे मित्रांनो, परत भेटू पुढल्या पाठामध्ये, पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. पण एक सांगावं असं वाटतं, पुढील पाठांचे व्हिडिओ जर तुम्हाला वेळेवर पाहायचे असतील तर तुम्हाला माझं हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. या पाठाच्या लिंक ज्या आहेत तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर त्या ठिकाणी करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढील पाठाची माहिती वेळेवर त्या ठिकाणी मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो, परत पुन्हा भेटू.